सुंदर एक छान ओवी, स्त्री दर्शनाचा विषय आपण घेतो आहोत ना, त्याच्यासाठी सांगतो. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, का न फुलता कळी की आमोदू जैसा. कळी आहे, अजून कळीसारखी ती मुलगी आहे, षोडशा आहे, 12-14 वर्षांची मुग्धा आहे, अजून संपूर्णतः तारुण्यात ती पदार्पण केलेलं नाहीये तिने, अजून तिचं तारुण्य, अजून तिचं अंगांग विकसित झालेलं नाहीये. पण जेव्हा अशी ही तिची दशा आहे, ती कशी आहे माऊली वर्णन करतात. गुलाबाची एखादी कळी आहे, ती कळी पूर्णतः उमललेली नाहीये, पण ती उद्या उमलणार आहे. उद्या तिच्या सौंदर्याने अवघं जग मंत्रमुग्ध होणार आहे, वेडपिसं होणार आहे. तो सुवास जो आहे, ते जो सुगंध आहे, तो बाहेरून कुठून येणार नाहीये, तो आत्ताही त्या कळीत अंतरंगात गूढ कुठेतरी गुप्तावस्थेत सुप्तावस्थेत आहेच. तो प्रकट झालेला नसला तरी त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. त्यासाठी माऊलींनी आणि त्या एखाद्या मुग्धेचं, एखाद्या षोडशीचं चित्रण केलेलं आहे. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, का न फुलता कळी की आमोदू जैसा. त्यानंतर एखादा जर सिद्धयोगी असेल, एखादा क्रमयोगी असेल, किंवा एखादा कुठल्याही आपल्या स्वतःच्या परमार्थ साधनेने आणि भगवंताशी एकरूप होत असलेला साधक असेल, अजून तो पूर्णतः एकरूप झालेला नाहीये, भगवंतात विलीन झालेला नाहीये. थोडंसं तत्वज्ञानाच्या किंवा थोड्याशा वेदांताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांच्या परस्पर ऐक्याची साक्षात अनुभूती घेत असताना आपण सुखरूप आहोत, भगवान परमात्मा सुद्धा सुखरूप आहे, सुखाने सुखाचा आपण उपभोग घेत आहोत. ही उपभोग घेत असल्याची जाणीव अद्याप जागी आहे. सुखरूप होऊन आपण सुखरूपाचा उपभोग घेतो आहोत, ही जाणीव अजून जागी आहे, ती जाणीव संपलेली नाहीये. ती जाणीव संपवण्याच्यासाठी जीवाला गुरुची आवश्यकता आहे आणि गुरूंनी सांगितलेल्या महावाक्यरूपी बोलांची आवश्यकता आहे. त्या महावाक्यांचा बोध ज्या वेळेला गुरुजी आपल्या शिष्याला करवून देतील, त्यावेळेला त्याचा जो जाणीवेचा किंचित असा अंश आहे, तो सुद्धा विलीन होईल आणि सुख सुखात एकरूप होईल. असा हा प्रतिपाद्य विषय बरं का. मुद्दाम थोडासा एवढा विस्ताराने सांगितला. त्याच्यावरची ओवी, स्त्री दर्शन आपला विषय आहे, त्याच्याशी संबंधित माऊलींची ओवी इतकी विलक्षण आहे की त्या ओवीचा ह्या अंगाने जर आपण विचार केला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, सांगतो तुम्हाला. आधी सांगितलं की त्या जीवाची भगवान परमात्म्यामध्ये एकरूप होत असताना जी स्वतःची मीपणाची जाणीव आहे, ती जाणीव दूर तो जोपर्यंत सारत नाही तोपर्यंत तो भगवान परमात्म्याशी एकरूप होत नाही. ती जाणीव सारण्यासाठी गुरुजींचे गुरुमुखातून महावाक्यांचं केलेलं श्रवण आवश्यक आहे. पण एका विशिष्ट अवस्थेवर ते महावाक्यांचे बोल सुद्धा बाजूला सारावे लागतात. अहम ब्रह्मास्मी हे बोल सुद्धा बाजूला सारल्यानंतर मग जो बोध होईल, अमृतानुभवामध्ये सुद्धा याचं भरपूर वर्णन आहे, तो खरा बोध आहे, ती खरी बोधावस्था आहे. त्या गुरुजींच्या महावाक्यांच्या बोध देणाऱ्या बोलांची सुद्धा आवरणं दूर फेकून द्यावी लागतात, तरच सुखाच्या अंगाचं दुसऱ्या सुखाच्या अंगाशी एकरूपत्व होऊ शकेल. कसं? थोडासा कदाचित कोणाला खूपच शृंगारिक वाटू शकेल, पण त्याला नाईलाज आहे माझा. जर पती आणि पत्नी, स्त्री आणि पुरुष एकमेकांशी एकरूप होत असतील, एकमेकांशी एकरूप होत असताना, एकमेकांशी अगदी रत होत असताना, कितीही ते परस्परांच्या जवळ असले आणि वस्त्र प्रावरणांचा जर आवरण असले, कवच असलं, तर ते सहन होत नाही. त्याच्यासाठी माऊलींनी शब्द वापरलेला आहे वालिफ. वालिफ या शब्दाचा अर्थ विदर्भ मराठवाडा बुक कंपनीने प्रकाशित केलेल्या प्रण जोशींनी संपादित केलेल्या आदर्श मराठी शब्दकोशात असा दिलेला आहे. तो तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हालाही गंमत वाटेल. एक अत्यंत तलम, अगदी झिरझिरीत वस्त्राचं आवरण, ज्याला आपण गाऊन किंवा नाईटी म्हणतो आजच्या भाषेमध्ये, अत्यंत झिरझिरीत, अंगावर आहे की नाही असं सुद्धा जाणवणार नाही अशा पद्धतीची अंगावर घातलेली एक प्रकारची रचना वस्त्राची, त्याला म्हणायचं वालिफ. हाच बोलाची वालिफ फेडीजे.
आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. सुख होऊन जर तुम्हाला सुखाचा भोग घ्यायचा असेल तर तो कितीही झिरझिरीत असे ना का, तो गाऊन सुद्धा बाजूला काढायला लागतो. ती वालीफ, ती बोलाची वालीफ आहे, झिरझिर येते, गुरुजींच्या मुखातून आलेली आहे. जणू काही ब्रह्माचा साक्षात्कार प्रत्यक्षपणे अपरोक्षपणे साक्षातपणे करून देण्याची ताकद त्या बोलांत आहेच. पण कितीही झालं तरी ते बोलच आहेत शेवटी, बोलच आहेत शेवटी. शब्द खंडन जर करायचं असेल तरी शब्द कमवावे आणि कामवावे लागत जरी असले, शब्द उपकाराची राशी, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदू, आरसा वगैरे सगळ्या गोष्टी असल्या तरी शब्द खंडन माऊलींना करावं लागलं. अगदी गुरुमुखातून निघालेल्या अक्षरांचं सुद्धा खंडन करून तो गाऊनही बाजूला करून मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी हा शब्द आणि माऊलींनी वापरला. ह्या दृष्टीने जर आपण माऊलींच्या याच्याकडे पाहिलं, साहित्याकडे पाहिलं, तर मग अमृतानुभवामध्ये सुद्धा एक विलक्षण ओवी आहे. त्या ओवीला आपले बरेचसे सांप्रदायिक जे आहेत ते प्रक्षिप्त मानतात किंवा त्याचा पाठभेद वगैरे करतात, पण तसं करण्याची काही गरज नाही आहे. अशा माऊलींच्या भरपूर ओव्या मी तुम्हाला दाखवून देऊ शकेल की ज्यांचा अर्थ पूर्णतः शृंगारिक आहे, पूर्णतः अत्यंत रसिकतेच्या परमोच्च पातळीपर्यंत जाणारा आहे. अशा माऊलींच्या शेकडो ओव्या आहेत. जरी आपण म्हणत असलो की माऊली ठीक आहे, किती जन्मथेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथूनही जन्म आघवे सोवळे की जे, असं जरी माऊली सांगत असल्या तरी सुद्धा विश्वात्मक झालेल्या असल्यामुळे विश्वातल्या एकूण एक गोष्टींचं ज्ञान आणि भान माऊलींना आहेच आहे. ते सर्व काळ जागतंय आणि नुसतं ते आहे असं नव्हे, अत्यंत रसिकतेने माऊली ते प्रकट सुद्धा करतायत. अमृतानुभवातली एक ओवी इतकी भन्नाट आहे, उठणे की पडणे कूच भाराचे कोण जाणे, की फाकणे की सुकणे जाऊळाचे वगैरे. ही सुद्धा स्त्री दर्शनाची एक अत्यंत विलक्षण ओवी आहे. स्त्री केव्हा उत्तेजित झाली आणि केव्हा ती शांत झाली हे गर्दीत असताना केवळ तिचं तिला कळू शकतं. इतर बाहेर कुणाला आणखी तिच्या मनाची त्या वेळाची काय अवस्था आहे ही कळू शकत नाही. अशा पद्धतीनं हे स्त्रीचं दर्शन माऊली करतायत. बऱ्याच वेळेला वाटतं पुरुषांना, त्याच्यावर सुद्धा माऊलींच्या खूप आणि विडंबन करणार आहे, जो अत्यंत कामोत्सुक आहे, जो अत्यंत भोगोत्सुक आहे, जो अत्यंत विषयप्रवण आहे. स्त्री रूप डोळा देखावे, स्त्रिये गायले ऐकावे, सर्वेंद्रिय आलिंगावे, स्त्रिये त्याची वगैरे वगैरे अशा पद्धतीनं जो आहे. पण त्याला सुद्धा कितीही वाटत असलं, जगातल्या यच्चयावत सगळ्या सौंदर्याचा भोग घ्यावा वाटणं शक्य आहे. पण ते वाटणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ते प्रत्यक्षात उतरणं एक वेगळी गोष्ट आहे. प्रत्यक्षात तसं उतरणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल, ते कधी प्रत्यक्षात उतरू शकत नाही. पण मग त्याच्यावरची एक सूत्रबद्ध युक्ती माऊली सांगतात. तुम्हाला जर जगातल्या सगळ्या तारुण्याचा भोग घ्यायचा असेल, जगातल्या सगळ्या सौंदर्याचा भोग घ्यायचा असेल, तर तो तुम्हाला पुरुष होऊन घेता येणार नाही. पुरुष होऊन घेता येणार नाही. जर सौंदर्याचा भोग घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः सौंदर्य व्हा. जर तुम्हाला जगातल्या संपूर्ण तारुण्याचा भोग घ्यायचा असेल, मला वाटतं एक पुरुष म्हणून जगातल्या यच्चयावत सगळ्या स्त्रियांचा भोग घ्यावा असं जर कोणाला वाटत असेल तर माऊली म्हणतात तसं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. मग त्याच्यासाठी एक सोपी युक्ती आहे, तुम्ही स्वतः तारुण्य व्हा. तारुण्य जर तुम्ही झाला तर तारुण्यात जर तुम्ही स्वतः तारुण्य झाला तर मग जगातल्या यच्चयावत तारुण्याचा भोग तुम्हाला आपोआपच घडेल की नाही. ह्या ओवीचा संदर्भ खूप वेगळा आहे बरं का. ह्या ओवीचा ही दृष्टांत स्वरूप ओवी आहे अर्थातच, पण ह्याचा सिद्धांत इतका विलक्षण आहे की जर संपूर्ण ब्रह्मस्वरूपाचा जर मला साक्षात्कार करून घ्यायचा असेल आणि विश्वातल्या यच्चयावत भोग्य पदार्थांचा जर मला भोग घ्यायचा असेल तर ते मला माझ्या पांचभौतिक देहाच्या मानवी आणि शक्तीच्या मर्यादेत, आयुष्क्रमाच्या मर्यादेत तसं शक्य नाही. ठीक आहे, मला जगातल्या उत्तमातल्या उत्तम सगळ्या खाद्यपदार्थांचा भोग घ्यावा असा वाटतो, मला जगातल्या सगळ्याच्या सगळ्या नद्यांमध्ये स्नान करावं असं वाटतं, मला जगातल्या सगळ्याच्या सगळ्या श्रवणीय संगीताचा आस्वाद घ्यावा असा वाटतो, पण ते तसं शक्य नाही. त्यावरची युक्ती माऊली सांगतात की तुम्हाला सगळ्या नद्यांचं जर स्नान करायचं पुण्य हवं असेल तर तुम्ही समुद्र स्नान करा. जगातल्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला खाद्यपदार्थांची गोडी चाखायची असेल ती चाखणं अशक्य आहे. पण
एका वेगळ्या दृष्टीने शक्य आहे. तुम्ही अमृताशी गोडी चाखा, तुम्हाला जगातल्या सगळ्या भोग्य पदार्थांची गोडी प्राप्त होईल. अगदी तशाच पद्धतीनं जर तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार करून संपूर्ण विश्वाशी एकरूप व्हायचं असेल, तर ते तुम्ही जो पावे तो जीवपणा ठेवून पृथक आहात तोपर्यंत शक्य नाही. जर तुम्हाला संपूर्ण विश्वाचा भोग घ्यायचा असेल, सणू भोगी जे सणे विश्वाचेनी, अमृतानुभवातली शेवटची ओवी माऊली सांगतात, तसं जर तुम्हाला हे संपूर्ण विश्व भोगायचं असेल तर विश्व झाल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या दृष्टीने ही ओवी आहे. या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जिया परी. तारुण्य झाल्याशिवाय यच्चयावत तारुण्याचा भोग घेता येत नाही. अगदी तशाच पद्धतीनं मी झाल्याशिवाय माझा भोग तुम्हाला घेता येणं शक्य नाही. खूप संदर्भ वेगळा असला तरी स्त्री दर्शनाच्या संदर्भानं जर आपण पाहायला गेलो तर अत्यंत विलक्षण, खूप छान अशी ही ओवी आहे. अशा अनेक ओव्या आहेत. म्हणजे स्त्री दर्शनाचा आपण विषय सांगतो आहोत म्हणून सांगतो, संतांचं स्वतःचं अस्तित्वच मुळात स्त्रैण आहे. ते पुरुषी अस्तित्व नाही आहे. ठीक आहे ना. पुरुषाचं जे काही अस्तित्व आहे ते प्रत्येक वेळेला काहीतरी स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवून दुसऱ्याला आपलं अंकित करण्याचं आहे. स्त्रीचं तसं नव्हे. स्त्री इतकी स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यात विलीन करून टाकणारी आहे की वेगळं म्हणून तिचं अस्तित्व ती शिल्लक ठेवायला पाहतच नाही. ही जी समर्पणाची, परिपूर्ण समर्पणाची आणि पराकोटीच्या समर्पणाची भावना आहे, मग ध्यानी मनी तिला काष्टी पाषाणी अणु रेणू स्थूळा सूक्ष्मात कणाकणात आपल्या प्रियकराचाच भास होत राहतो, आपल्या पतीचाच भास होत राहतो. त्यासाठी किती वेगवेगळी रूपकं आणि सगळ्या संतांनी केलेली आहेत. वेळ खरोखरच खूप थोडा आहे. अत्यंत गोड आणि सुंदर विषय हा आहे. ज्या तुकाराम महाराजांनी आपण समजतो की सगळ्या स्त्री जातीचा उद्धार करणारी भरपूर अभंग लिहिलेली आहेत आणि ही अगदी वाईट